मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय नरेंद्र मोदी घेणार याकडे आता अर्थातच देशाचं लक्ष असेल। तर दिल्लीमधनं येणारी ही महत्त्वाची अपडेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होतीये। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये मोदी सरकार कोणतं नवा निर्णय घेणार, कोणते नवे निर्णय घेणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष। आणि याच विषयी अधिक बोलूया। दिल्लीतनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाची होत असलेली ही पहिली बैठक, त्यामुळे अर्थातच देशाचं लक्ष या बैठकीकडे। दिल्लीच्या वर्तुळामध्ये नेमकी काय चर्चा आहे, कोणते निर्णय आजच्या या बैठकीतून अपेक्षित आहे? ज्ञानेश्वर। नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसरी शपथ काल घेतली। त्यांच्यासोबत जे वेगवेगळे मंत्री आहेत त्यांनी देखील शपथ घेतली आणि या सगळ्यांचा एकत्रित पद्धतीने आज बैठकीचा जो कार्यक्रम आहे तो संध्याकाळी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीमध्ये पार पडणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होईल। यापूर्वी ज्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या शपथविधीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी बैठक बोलावलेली होती, 100 दिवसांचा जो रोडमॅप ठरवलेला होता, त्या मुद्द्यावरती प्राथमिक चर्चा झालेली होती। आणि आता संध्याकाळी एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सगळ्या नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत एकत्रपणे 5 वाजता बैठक बोलावणार आहेत। त्या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित असतील। सगळ्यांचं अभिनंदन या बैठकीमध्ये केलं जाईल आणि कशा पद्धतीनं पुढच्या सगळ्या नियोजनाच्या गोष्टी आहेत त्यावर चर्चा होईल। पाहावं लागणार आहे काय नेमकं संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी या निमित्ताने या सगळ्या मंत्र्यांना करतायत आणि कुठले विषय आजच्या बैठकीमध्ये चर्चिले जात आहेत। अर्थात ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।